आमच्या तिकडं तालुक्यातले जिल्ह्यातले पोरं तुम्ही किडनॅप करून आणले म्हणून मला असं कळालंय. मी पोरांना किडनॅप केलं. हो की पैलवान यांना मी किडनॅप केलंय. हो हो पैलवान. असा फोन आला मला 42 तारखेला. साहेब म्हणलं आपल्या तालमीतलं एक पोरग गायब झालं. तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणलं अजिबात. मी आहे ना म्हणलं. शोध लावतो म्हणलं त्यांचा. आणि डायरेक्ट हेलिकॉप्टरच्या खाली बसून आलो. 40 पोती डिझेल गेलं हेलिकॉप्टरला. हेलिकॉप्टर म्हणजे ते आपलं जे हवेत जातं ते. हो ते पंखे काढून आणलं होतं पण. त्याच्यानंतर मॉडेल अख्ख्या गावातल्या पोरी. आमचा मॉडेल कुठे, आमचा मॉडेल कुठे, आमचा मॉडेल कुठे. मग आता मॉडेलला बघायचं म्हटलं तर मॉडेल तुम्ही टेन्शन घेऊ नका. लगेच बिगर चाकाच्या गाडीला किक मारली. उडत आली. आणि आता मी लग्न काढलंय. लग्न काढलं माझ्या सासऱ्याच्या पप्पाचं लग्न आहे. मिहुनीचा मोतर आहे, सासूचं जावळ आहे, आजू सासूचं वड भरण आहे, माझी वरात आहे. आणि एवढंच नाही, लग्न आमच्याकडे आणि खर्च तुमच्याकडे. आज लग्न आहे, उद्या हळद आहे, परदेशी जायचं लग्नाला. ते पण घरच्या भाकरी घेऊन जायचं लग्नाला. मग मी पण तिकडे खायला कमी नाही केलं. गुलाबजामू केलेत मिठाचे. काय केले? मिठाचे गुलाबजामू केले. मिठाचे गुलाबजामू केले आणि तळ्यामध्ये तांदूळ टाकलं शिजायला. आणि कांद्याचा आमरस केलाय बघा पेयाला. कांद्याचा आमरस. वाट भरून जेवण करायचं. वा वा वा. लाजायचं नाही आणि परत मागायचं बी नाही. लाजायचं बी नाही आणि परत मागायचं बी नाही. वाट भरून जेवण करायचं बघा. हो क्या बात. पाय बांधून जायचं, हात बांधून जेवायचं, तिला तोंड पोसायचं, चाळणीने पाणी प्यायचं. आणि एवढंच नाही, तुम्हाला साडी पण घेतली आता लग्नामध्ये. अरे बापरे, 350 किलोची साडी घेतली, 150 किलोची नथ घेतली नाकात घालायला. साहेबांचं लग्न आहे, काहीच नाही घेतलं, रुसून बसते साईडला. त्यासाठी खर्च लय झाला. मग त्यासाठी लग्न आमच्याकडे आणि खर्च तुमच्याकडे ठेवला. खर्च आमच्याकडे राहिला, अख्खा खर्च आम्ही करणार. थँक्यू सो मच सुभाष दादा.